थोडा काय द्यावे त्यास काय द्यावे त्यास भावे उतरा काय द्यावे काय द्यावे काय द्यावे काय द्यावे काय द्यावे उमापती श्री गुरु चरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारी बरनो रघुवर विमल जशु जो दायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरउ क्लेश विकार गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णो वंदे जगद्गुरु सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरधानगम्य वंदे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं पुढं बोल जितेंद्रियं वातात्मजं वानरयूथमुख्यं सर्व कैलास राणा शिवचंद्रमौळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी सदा सर्वदा योग तुझा घडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता
महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय समागत्य त्विष्पन्तमानन्दकन्दम् पांडुरंग करू प्रथम नमः पांडुरंग करू प्रथम नमः पांडुरंग करू प्रथम नमः करू प्रथम नमः हॅलो हॅलो संत गुरुवर्य नारायण बाबा काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा तुका म्हणे वस धेनु वेच्या चित्ती तैसे मज येते सांभाळीते काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग
सर्वांच्या परिचित असा अभंग या ठिकाणी तारकेश्वराच्या गडावरती दैदिप्यमान सोहळा. एक दिवसीय आज संतांची पुण्यतिथी मायबापांनो, त्या पर्वकालावरती सुंदर असा दैदिप्यमान सोहळा आपल्या गुरूंचा, आपल्या बापाचा, आपल्या संताचा सुंदर असा दैदिप्यमान सोहळा पूजनीय शांती ब्रह्म गुरुवर्य महंत आदिनाथ बाबांच्या उपस्थितीमध्ये तुम्हा सर्वांच्या सहकार्यानं चालत असलेला हा 15 वर्षापासून दैदिप्यमान सोहळा आहे बाबाचा. मृदुंगाचार्य गडाचे, गायनाचार्य संपूर्ण विद्यार्थी गडाचे, आणि मी पण गडाचा. पूजनीय घाटेकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. गायनाचार्य पूजनीय आमचे गुरुजी नगरवरनं आलेले आहेत. सर या ठिकाणी उपस्थित आहे. माता भगिनी, पुरुष वर्ग, आबालवृद्ध आणि कीर्तनकार, प्रवचनकार, मृदुंगाचार्य, व्याख्याते, ह्या गडावरून घडलेले सर्व माणसं. आणि माय बापांनो, संत आपल्याला घडवत असतात. त्या निमित्तानं सद्गुरु संत नारायण बाबा यांच्या 15व्या पुण्यतिथीच्या निमित्त कोठोळे सर सुंदर महाराज, अधिकरून महेशजी महाराज, विणेकरी महाराज, माता भगिनी, पुरुष वर्ग मला हार घातला, मला सजवलं. दंडात आहे, मनगटात मनगट्या घातल्या, दंडात दंडुळ्या घातल्या, आणि डोक्याला चांगल्या प्रकारचं पुष्पहार घातला. असं डोकं हल्लं का मोगऱ्याचा सुगंध नाकात जावा, हृदय प्रफुल्लित व्हावं. आणि ते दर्शवत असतात, सहज त्यांची कृती असते. तुमचं जीवन सुद्धा मोगऱ्यासारखं करा महाराज, आणि सुगंध देणारं करा. हो, आणि सुगंध देणारं जर जीवन असेल तर माय बापांनो, जीवनामध्ये कसल्याच प्रकारची कमतरता पडत नाही. आणि म्हणून काय सांगू आता, संताचे उपकार मज निरंतर जागविती. जाग ठेवतात, दक्ष ठेवतात, आमचे डोळे तयार करतात ते संत असतात. लबाड कसे ओळखायचे, हा, हे डोळ्यामध्ये ज्ञानाचं अंजन घालण्याचं काम माय बापांनो संत करत असतात. आणि म्हणून या ठिकाणी ह्या संतांनी आणि पायंडा चालत आलेला गुरुवर्य बाबांनी अंजन घातलं, अनेकांच्या डोळ्यामध्ये अज्ञान काढून टाकलं, ज्ञानाचं अंजन भरवणारे महात्मे या ठिकाणी या तारकेश्वर गडावरती आपल्या करता निर्माण झाले. आपल्या करता मार्ग दाखवणारे ते बाप आहेत. माय बापांनो, तुम्ही संत, माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान, मार्ग दाखवणारे बाप आहेत. रक्ताच्या एका थेंबापासून आम्हाला आमच्या बापानं जन्माला घातलं, पण क ख ग घ ग घ याची ओळख करून देणारा एक बाप असतो महाराज. त्याच्यानंतर चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याकरता एक गुरु बाप असतो. शिक्षण झाल्यानंतर चांगली सर्व्हिस लागली का येणारा पैसा कसा खर्चायचा याची अक्कल देणारा एक बाप असतो महाराज. आणि पुन्हा हे सगळं स्थिर झालं का संताकडे गेल्यानंतर योग्य विचाराची प्राप्ती प्राप्त करून देणारा हे एक बाप असतात माय बापांना. आणि म्हणून ह्या बापाचा सोहळा, ह्या संताचा सोहळा, महंताचा सोहळा, आपल्या गुरुवर्यांचा सोहळा माय बापांनो, हे सर्वांनी एकत्र येऊन भव्य दिव्य करण्याकरता 15 वर्षापासून प्रयास आणि प्रयत्न. सुंदर असा दैदिप्यमान सोहळा. गडावरती ऑक्सिजनची कसल्याच प्रकारची कमतरता नाही. हो, सुंदर ऑक्सिजन आहे, कारण की या ठिकाणी साक्षात भगवान शिवजी आहेत. आणि भगवान शिवजी जिथं असतात तिथं चांगल्या प्रकारचं, आणि शिवाला वातावरण चांगलंच लागतं, थंड लागतं, चांगलं साधना करण्याकरता लागतं, ऑक्सिजन लागतो, झळझळ खुळखुळ वाहणारं पाणी लागतं. आणि मग हे सगळं शिवाला शोभल, रुचल, पचल असं हे वातावरण महात्म्याने करून ठेवलं. द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत महाराज. आणि म्हणून कृतज्ञ आणि कृतज्ञ संत, अपकारावरती उपकार करण्याची कॅपॅसिटी संतात असते. आणि आपण एखाद्यावर, आपल्यावर एखाद्याने उपकार केला का त्याचा उपकार कसा फेडायचा, त्याच्यावर अपकार कसे करायचे. एक जणाचा ॲक्सिडेंट झाला, बाबा पाय मोडला,
आणि पाय मोडल्यानंतर एक गृहस्थ चाललेला, अरे पाय मोडलेला आहे. मग त्याला घेतलं, दवाखान्यात नेलं, प्लास्टर केलं. 2-3 दिवस शुद्धीवर नसलं तो नव्हता. आणि मग यानंच बिल भरलं. 4-5 दिवस सेवा करायला शुद्धीवर आला. आणि मग नातेवाईकाला फोन केला, नातेवाईक आले. 15-20 दिवस ते बेडवर पडून राहिलं. सुट्टी झाली, तगडा झाला. आता तो म्हणला माहेर यांनी उपकार केलेला आहे, आता याच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता काय करावं. आणि म्हणून ज्याने दवाखान्यात नेलं होतं तो पायी चाललेला, आणि जो दवाखान्यातून नीट येऊन आलेला तो मोटरसायकलीवर चाललेला. यांनी मोटरसायकल लिली आणि धडकिली. कोणाला धडकिली? ज्यांनी अगोदर दवाखान्यात नेलं होतं त्यांनी. ते म्हणलं कमून धडकिली, तुला नीट केलं ना. ते म्हणले तुमच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता आता मीही तुम्हाला दवाखान्यात नेणार. त्याला दवाखान्यात घेऊन गेले. ते म्हणे डॉक्टर म्हणले एकच नळी मोडली. त्यांनी दुसरी नळी मोडली. ते म्हणे माया 2 मोडलेले होते आणि तुमची एकच मोडली, दुसरी मोडली. यानेच बिल भरलं, 4-5 दिवस सेवा केली. मग नातेवाईकाला फोन केला. असा उपकारातून फेड करणारे लोक असे आहेत ना खूप मला. संताचे उपकार वेगळे आहेत मायबापांनो. काय सांगू आता, संताचे उपकार मज निरंतर जागविती. काय सांगू म्हणजे महाराज तुम्हाला सांगता येणार नाही का? उपकार नाहीत का त्यांचे? अहो आहेत ना, पण सांगता येणार नाही इतके आहेत. सांगताच येणार नाही त्यांचे उपकार. एवढे उपकार आमच्या जीवनामध्ये आहेत. काय खावं, काय ल्यावं, कसं बोलावं, कसं राहावं, कसं सांगावं, कुणाच्या संगतीत, कुणाच्या पंक्तीत काय पाहावं, वेळ कुणाला द्यावा, हे सांगणारे मायबापांनो संत असतात. आणि तुम्ही संत माय बाप आहेत, माय पण आहे आणि बाप पण आहे. असे मायबापाचा सोहळा या ठिकाणी मायबापांनो आपल्या संताने आदिनाथ बाबानं आम्हा सर्वांना एकत्र केलं. एकत्र करून हा सोहळा नुसता एकट्याचा नाही तर हा आनंद देण्याकरता केला जातो. याचं नाव आहे मायबापांनो हा संत दैदिप्यमान सोहळा आहे. आणि मायबापांनो काही काही असे आहेत कृतज्ञ माणसं, म्हणजे उपकार केलेला जरी असला तरी त्याच्याकडे पाहायचं सुद्धा नाही, खायचं सुद्धा नाही, जायचं सुद्धा नाही. का ज्यांना उभा केलं, उठवलं, चालवलं, बसवलं चांगल्या ठिकाणी, असे लोक कृतज्ञ आहेत मायबापांनो. असे काही लोक कृतज्ञ आहेत, इतके कृतज्ञ आहेत, इतके कृतज्ञ आहेत का एक स्मशानभूमीमध्ये चांडाळीन बसलेली होती बाबाची. आणि ती चांडाळीन आता तिचं खाणंच काय असेल तुम्हाला माहित आहे, कुत्र्याचं मांस. आणि तिनं कुत्र शिजू घातलेलं. आणि तिथून एक महात्मे चाललेले, त्यानं बघितलं. मग देवीजी क्या कर रही? बोले माझं अन्न तयार करून राहिले मी. काय आहे? ते म्हणे कुत्र्याचं मांस आहे. आणि ते म्हणे हे भगुलं कोणतं आहे? एवढं ढवळं शिपीत भगुलं मी पाहिलंच नाही कधी. ते म्हणे भगुलं नाही, मग ही मेलेल्या माणसाची कवटी आहे म्हणे. आणि मेलेल्या माणसाच्या कवटीत ती चांडळीन कुत्र्याचं मांस शिजित होती. आणि माय बापांनो, आणि म्हणले मग हे? ते म्हणले खायचंय, मला खायचंय. खाण्याकरताच त्याला जाळ लावलेला. जाळ कोणता? मशानातला जाळ काढलेला, मढ जाळीलेला. आता जाळ शुद्ध का अशुद्ध? शुद्ध नाहीये तो जाळ. मढ्याचा जाळ लावलेला, टवकीमध्ये शिजते आणि त्याच्यात कुत्र. म्हणले मन सुजत असताना उग्रवास यायला लागला. महात्म्याने विचारलं हा उग्रवास कशाचा? ते म्हणे शिजाव म्हणून त्याच्यात दारू टाकलेली. ते म्हणे याला याच्यावर एवढं सडक शिजितीन, मग याच्यावर झाकण कशाला ठुलं? झाकण डाव्या पायातली चप्पल ठुली. अरे कुत्र्याच्या मांसाला कोणाची नजर लागन? मग त्या चांडाळणीनं सांगितलं ओ बाबा याला बी नजर लागती. कोणाची? कृतज्ञ लोकाची. ज्याला कळलं असेल त्याला धन्यवाद देईन. ज्याला काहीच कळलं नाही त्याने फक्त कुपनाला नंबर लावायचा. सगळ्यात पुढं कुपन. ते बी तांदूळ घ्यायचे लगेच दुकानात नेऊन 20 रुपये किलोनी विकायचे. असे बरेच आहेत ना मायबापांनो कृतज्ञ. संताने जे उपकार केले ते उपकार आमच्या जीवनामध्ये काही जरी केलं तरी फेटू शकत नाही मायबापांनो. एवढे उपकार आहेत, देवाला सुद्धा फेडता आले नाही तर तुम्ही आम्ही कोण आहोत? हनुमानाचे उपकार रामाला फेडता आले?
5 प्राण देऊ का तिला? सीते मातेला म्हणले यांना 5 प्राण जरी दिले तरी उपकार फिटू शकणार नाही. म्हणून काहींचे उपकार फेडू नयेत, ते डोक्यावर तसेच ठेव. आणि म्हणून बाबा आम्ही सर्व विद्यार्थी वृंद तुमचे उपकार फेडू शकत नाही. सांगू मी काय बाप नगरी ऐसे माया घर में सांचे देखील पाय दिले अक्षय भयदान गाय दिले उपकार सांगू मी काय बाप नगरी ऐसे माया घर में सांचे देखील पाय दिले अक्षय किती उपकार बापन करी ऐसी माय प्रेम. एवढा उपकार करणारे संत आहेत माय बापांनो. म्हणून संताच्या पुण्यतिथी आपलं वरी सरद बरं आपला फोटो बी लई दिवस घरात नाही ठेवत. एका जणांनी 80 एकर जमीन कमी लिहिली गडगंज प्रॉपर्टी आणि ते मेल्यानंतर दहाव्याचं कीर्तन माहेकडं चालन, वर्ष श्राद्धाचं माहेकडं चालन. आणि 11:30 वाजले बाबा माझं कीर्तन चालू, ते नैवेद्य घेऊन गेलेले माग आणि 1.5 तास झाला यायनाच. 11:30 12 12:30 ऊन म्हणतो मी लई झालेली लोकची. आणि लोक म्हणायचे बाबा उरक ना. मी म्हणायचं ते येऊन द्या ना. तुषारला म्हणलं जाय बरं काय चालू आहे. त्या बाबाला 3 पोहरी 2 पोहरं आणि त्यांचा तिकडं बदामाच्या झाडाखाली बसून मचका चालू. दादाला इथं जाळलेलं आहे, ते थोरला म्हणत नाही ना ऊस पशी जाळलेलं आहे. ती नर्मदा काकू म्हणायची नाही येरीच्या कडाला जाळलेलं आहे मसोबा जवळ. म्हणजे वर्षात जिथं जाळीलं ती जागा सापडा ना मला. त्या बाबांनी झेंडूबाम लव दारे धरले. मोटर 10 मिनिटांनी लाईट आल्यावर जर 10 मिनिटांनी जर लेट गेला ना तर मोटरीचं स्टार्टर उठत नव्हतं. तो 20 मिनिटं स्टार्टर पशी अदुगर जाऊन बसायचा. काय तडक बाबा. आणि त्याने एवढं कमीलं शेवटी त्याचा हॉलमध्ये फोटो लावलेला मिशा फिंजगारलेल्या. आणि त्याच्या नाताच त्यांनी महिने वळून घेतले, नाताचं लग्न लवकर केलं. आणि पुण्याहून सून आली नात सून. आणि नात सून माप ओलंडील आणि आत पाय टाकला तर म्हातार असं. ते म्हणे मैं अंदर नहीं जाऊंगी. हे म्हणला क्या हो गया जानू. ये कोण आहे म्हणलं. मला भेव वाटत. ते म्हणे मा आज आहे ते घरात ठेवू नका म्हणले. ते म्हणे उद्या बरोबर काढतो आता तरी चल घरात. तसे देवगडला दर्शनाला गेले तसेच काय गाव टोक्याला फोटो न्याला आणि गंगेत टाकला. यो येड्या बाबळीच्या झाडाला उलटाला टाकला. महाराज मी राग घेऊन गेलतो माया मामाची. नदीला पाणी कमी झालं आणि हे उलटे लटकलेले तात्या. आणि मी मंडळीन म्हणलं अरे हे आपल्या गावातले आहेत का. ते म्हणे नाही मी येड्या बाबळीचा फोटो काढला आणि सुईचा केला. म्हणलं हेच आहेत ते का. झेंडू बाम लव पळले पाणी कमी पडल्यावर वाघाचा बोभाटा करणारे तेच. वाघ आलेला आहे म्या पाहिला मला गुरकला. साऱ्याच्या मोठी बंधन याचीच चालू राहील. असा बोभाटा दरवर्षी बऱ्याच माणसाला एकालाच वाघ दिसतो गावात, कोणालाही दिसत नाही. समजून घ्यायचं पाणी कमी पडलेलं आहे आणि याला भरणं काढायचंय. सगळे झोपले हाच वाघ्या होऊन दारे भरतो महाराज. माय बापांनो संताने स्वतःच्या प्रपंच करता काही नाही केलं. देह कष्ट भीती परोपकारी हो. देह कष्ट भीती परोपकारी हो. देह कष्ट भीती परोपकारी
त्याच्यासाठी देह कष्टवणारे संत आहेत मायबापांनो. कसल्याच प्रकारचा विचार न करता देहाबद्दल आसक्ती, जीव भाजूने केली लाही. इथं ऐक नाही आता प्रमाण. आणि एकदा बीज भाजलं ना, लाही झाली ना, परत उगत नाही महाराज. आणि म्हणून लक्षपूर्वक आहे, जगत असताना जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे असं कृत्य, असं कार्य. आणि म्हणून जगत असताना मायबापांनो संत ओळखता आले पाहिजे. आणि ज्याला ज्याला संत ओळखता आले त्याच्या त्याच्या जीवनामध्ये कल्याण झालं. आम्हाला संत ओळखता येत नाहीत, कारण की आम्हाला आमचे डोळे फक्त परपंच पाहतात. बाल्या बाली 10 बाय 10ची खोली, मा इथून इकडून मला नांबऱ्या रावायचा आहे. आमचे डोळे फक्त प्रपंच पाहतात. साधू संताचे डोळे हे विश्वची माझे घर, सब में ब्रह्म देखना, हे साधू संताचे डोळे आहेत मायबापन. आमचे डोळे फक्त बाल्या बाली 10 बाय 10ची खोली, ये सून, ये थोरली सून, ये पोरग, मला 11 एकर जमीन आहे. हे डोळे जे पाहतात ना त्याला चिपडी येतात महाराज. आणि चिपळलेले डोळे लई आहेत. आणि चिपड्याच्या डोळ्यातून संत कळते. हे 756 मेगापिक्सलचे कॅमेरे आहेत, याची झुमिंग, हो, ॲन्युअल प्लॅन, डिस्कवरी चॅनल, नॅशनल जिओग्राफी, याच्यावरती 6-6 किलोमीटरवर झूम करून दाखवतात ना प्राणी, त्याच्याही पेक्षा याची झुमिंग कितीतरी मोठी आहे. जगामध्ये एवढा कॅमेरा तयार झाला नाही. मग आम्ही आमच्या नजरेतून संताकडे कसं बघतो? कसं? काही जण म्हणतात बाबा लोकांचा धंदा आहे बोयो, पाप म्हणजे धमकीन, पुण्य म्हणजे फुलथाप. असे बरेच जण म्हणणारे आहेत ना, बाबा लोकांचा धंदा आहे, त्यांना काहीच कळत नाही. अहो, ज्या घरातल्या स्त्रीला पुरणाची पोळी करता येत नाही. लक्षपूर्वक आहे का? मांग, महार, चमार, कुंभार, तेली, धनगर, मजारी, माळी, साळी, कोळी, लवार, सुतार, 18 पगड जातीमध्ये पुरणाची पोळी करता येते. पण ज्या घरामध्ये पुरणाची पोळी करता येत नाही, ज्या घरामध्ये गीता माहीत नाही, ज्या घरामध्ये तुकोबराय माहीत नाही, ज्या घरामध्ये ज्ञानेश्वर माऊली माहीत नाही, ज्या घरामध्ये संत माहीत नाही, ज्या घरामध्ये विज्ञान माहीत नाही, ते घर माझ्या मते संताला नावं ठेवायला सगळ्यात मोठे जबाबदार असतात. आणि माझ्या मते ते क्रॉस असायला पाहिजे. ज्याला कळलं त्याला धन्यवाद देईन मी. ज्याला काहीच कळलं नाही त्याने हागून गाव नासायचं. बऱ्याचशा घरामध्ये संडास खोल्या बांधलेल्या आहेत तरी जात नाहीत ते. मी म्हणलं कुठं? मी म्हणलं एवढं मोठं भारी बांधलेलं आहे. होत नाही, मला होत नाही. तू हागून गाव नासायला आलेला आहे. लक्षपूर्वक आहे का बरं? आपल्या कृतीवरून कळत आपण कोण आहोत. म्हणून जगत असताना आपण जगतोय कसं, आपल्याला दिसतंय काय? आता तुम्ही माझ्याकडे पाहतात की नाही? 1 टांगी धोतर, 3 बटन शर्ट, काठाचं धोतर, पांढरा फेटा घातलेला, बॉक्स मिशा, कानात कुंडल. मी महाराज दिसतो का महाराज आहे? होय तात्या, होय मंगल काकू, वाचा का, अय गंगू आत्या, द्वारका का, मी महाराज दिसतो का महाराज हाई? दिसतो ना. आणि मी जर खरात बाबा झालो तर याच्यामुळे तुम्हाला ओरिजिनल खरे कोण येत आणि खोटे कोण आहे हेच कळा ना. संत नव्हती जगा मानसाच्या सारिखे, संत नव्हती जगा मानसाच्या सारिखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे. समुद्र नदी नव्हे पैकार, आशान म्हणून हे लिखाण. संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे,
नव्हती जगा माणसाच्या सारीखे. आपल्यासारखे दिसतात, आपल्यासारखे बोलतात, आपल्यासारखे राहतात, आपल्यासारखे खातात, पण आपल्यासारखे नसतात. आपल्याला जवळजवळ 4-4 पिढीचं पैडेल राहत. माय नाथच कसं होईल, माय सुनच कसं होईल. पण हे आहेत मायबापांनो की सहज बोलून टाकतात आणि कल्याण हो जाएगा बेटा. ते मुख मंडित रेणू चारित धेनू वादित वेणू मधुर सुरम. संत परमपूज्य आदरणीय महंत नारायण बाबाला वाचा सिद्धी प्राप्त होती. म्हणतील ते होत होतं बरं का, म्हणतील ते होत होतं. आणि वाणीचं तप होतं. आणि बाबाचं आज त्याच क्वालिटीचं तप आहे वाणीचं. लबाडी नाही जीवनामध्ये, लांडी लबाडी नाही, काही नाही, काही नाही. अगदी सहज जगायचं, आनंदाने जगायचं, लेकरासारखं जगायचं. बरं महाराजासारखं बी नाही बरं का, लेकरासारखं. आता आम्ही चुलशिक डांडारल्यावणी होतं. आमचे जर मोठमोठ्या सप्त्यात कीर्तन झाले का लगे भाव वाढत येतो. एक लक्षात ठेवा. मग मी आता मगाशी म्हणलो ना, बाबा दिसतो का बाबा आहे. मग हीच नजर आपली लई कमकुवत आहे. आमच्यासारखे बरेच आहेत, कपडे बाबाचे आहेत आणि लफडे निळ फुलेचे आहेत. आणि तुम्हाला तशाचा लय पुळका आहे. बाबा आले, बाबा आले, बाबा आले. तुम्ही खरं खोटं ओळखाय शिका. आणि जर शिकली तर संत कळले, जर नाही शिकली तर आपल्या लाखाचाच चिचूक आहे आणि 5 फाड्याचा नाग. माई एक लक्षात ठेवा, माझ्या साधू संताने अंगारा दिला नाही, लिंबू दिलेले नाही आणि उरफाट्या पखडाची कोंबडी दिलेली नाही आणि धारीचं लिंबूही दिलेलं नाही. आजही बाबाला विचारतात ना, बाबा आमचं असं आहे, बाबा आमचं तसं आहे, आम्हाला कधी काय होईल. तिथं जा, दर्शन घ्या आणि तिथं सांगा. हे संत ऐकण्याकरता तुमचं तयार आहे, तुम्हाला देण्याकरता तयार आहे. आजही कितीतरी हजार नाही, कितीतरी माणसाला इथं एवढा रिझल्ट आलेला आहे. कारण की जागा पुण्यवान आहे, जागा पवित्र आहे. पवित्र जागेमध्ये पवित्र साधू आहे. जीवनामध्ये आनंद आहे, जीवनामध्ये परमानंद आहे, जीवनामध्ये स्वानंद आहे, जीवनामध्ये अनंतनाद आहे, जीवनामध्ये तुर्यावस्था आहे. किती आघात झाले आपल्यावरती तर समाजाला दोष न देता सहज जागणारे माणसं म्हणजे संत आहेत. महाराज संत आहेत, संत आहेत. म्हणून जगत असताना एवढं मोठं बाबांचं आता मध्ये ऑपरेशन झालं, जखम झाली, तिथंच बसून राहिले का सप्त्याला आले पुन्हा. विशेष आहे ना. आपल्याला दसकट खोळलं तर आपण 1.5 महिना तिथं. मला पाय द्वादारला आणि तोंड द्वादरलं म्हणे बाबा मावा. ते म्हणे काय झालं, ते म्हणे मला ढसकट खोळलेलं आहे. लक्षात, देह कष्टविती परोपकारासाठी त्रास होतोय, पण परोपकारासाठी जगणं हे लक्षात असू द्या मायबापांनो. आणि म्हणून जगत असताना संत ओळखता आले पाहिजे, ओरिजिनल. कारण की आम्हाला जे कळतात ते अजून बरेच जणांना डुप्लिकेटच संत कळले. जे हरी मारला खिसांग गेला घरी. आणि दुनियाला सुद्धा असे संत परडतात महाराज. कारण की दुनियाच कशी आहे आता. आई रे बेमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे आई रे बेईमान
बेमान माय बापांनो आई रे बेमान दुनिया आई रे निस्त निस्त लबाड सगळ्या क्षेत्रामध्ये परंतु असं हे क्षेत्र आहे की वारकरी संप्रदायाचं क्षेत्र आहे मला इथं आहेत ना महात्मे तारकेश्वरला महात्मा आळंदीला आमचे पूजनीय कुरेकर बाबा महात्मे देवगड संस्थानला स्वामी भास्कर गिरीजी महाराज महात्मे यांच्याकडे पाहिलं त्या गाडीला कोण झटत रे कोणाची गाडी ती इथून दाबेवर बटन टायमिंग लावलेला आहे काय काय तिला कुक 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 करते बंद झाली ना बट नाहीत माझ्याकडे हातात माय बापांनो लक्षपूर्वक आहे का बाण लगा जब लखन लाल को संजीवनी पिलाई थी महिमागम अपार है पवन पुत्र हनुमान का जिस माला में राम नहीं वो माला है किस काम की भगवान प्रभू रामचंद्र जीचे भाऊ लक्ष्मण जीला इंद्रजिताकडनं शक्ती लागली आणि शक्ती लागले आणि मग बेशुद्ध अवस्थेत भगवान प्रभू रामचंद्रजीनं लक्ष्मणजीचं मुंडकं मांडीवर घेतलं रडायला लागले ढसढसा आता कसं जाऊ सुमित्रा माई विचारल रामा माझ्या लक्ष्मणाला घेऊन गेला होतास आता एकटा आलास ना तू पांढरे केस झालेले असे विचारल आणि मांड विस्तृत कीर्ती सुनाई ना उर्मिला विचारल आपके भाई कहा है कसं जाऊ आता मी पुन्हा अयोध्येमध्ये आता मला सांगा करतुम आकर्तुम अन्यथा करतुम जगतपिता जगतनायक ब्रह्मांडाचा चालक आहे मालक आहे माझा भगवान प्रभू रामचंद्रजी काय केल्यानंतर नुसतं असं पाणी हे उघडीत नाही केले उघड असं पाणी हातात घेतलं असतं एखादं फुल टाकलं असतं आणि उठेल असतं नसतं लक्ष्मणाला कोणाला बोलिलं कोणचा वैद्य सुषेम नावक वैद्य आणि ट्रीटमेंट केली दवाखान्याची बरोबर आहे ना आपण ट्रीटमेंट करतो का द्वाऱ्या घालतो हा ओय का काकवा वय पुष्पाका अय लताक्का एक लक्षात ठेव हे संतांनी ह्या साधूंनी सांगितलं की आम्ही टाना टुना काही जाणत नाही नेनती काही टाना टोना नेनती काही टाना टोना नेनती काही टाना साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे नामस्मरण आणि नामस्मरणामुळं साधू संताच्या वाणीचा पावर आहे आजही बाबानंतर बाबांनी म्हणले ना चल वशीन भरती जाय पण विसरू नको बरं गाडाला तू होशील पण विसरू नको गाडा सहज बोलणे उपदेश करुणी सायास सहज अगदी आनंदाने सहज अगदी लई अवघडात न टाकणारा महात्मा सरळ बोलणारे आनंदाने राहणारे
आणि स्वतः आनंदी राहणार आणि दुसऱ्याला सुद्धा आनंद देण्याचं कार्य करतात महाराज, ते संत. ते संत आहे. आम्ही गाडीत बसल्यावर पाकिट मोजून पाहतो, 700 कमी आहेत, 700 कमी आहेत बरे. हो, देणार आहेत तुम्हाला समाज, देणार आहे, मागू नका, ऑटोमॅटिकली देणार आहेत. मला बाबा एवढा मोठा अनुभव आहे की अशा साधू संतांमुळं समाज आपल्याला आपल्या अपेक्षापेक्षाही जास्त, आपल्या अपेक्षापेक्षा, आता माझी अपेक्षा होती का एवढं मोठं मला मंडप मिळणार आहे म्हणून, एवढे मोठे टाळकरी असणार आहेत म्हणून. मग मला सांगा माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त आहेत का नाही आता? बरं, एक लक्षात ठेवा, संत देतात ना ते वेळेच्या अगोदर देत असतात. वेळेच्या अगोदर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी देऊन मोकळे होत, पण आपल्याला कळत नाही. तेव्हा कळून घेण्याची बुद्धी नसते, कळून घेण्याचे डोळे नसतात. सत्य संकल्पाचा दाता नारायण जरी सर्व पूर्ण करी पूर्ण सर्व मनोरथ. सत्य संगमाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ. सत्य संकल्पाचा दाता नारायण पूर्ण करी सर्व मनोरथ. सत्य संकल्पाचा दाता आहे, पण संकल्प सत्य संताकडेच असतात, आपल्याकडे नसतात. आणि संकल्प सत्य कुणाकुणाचे झाले? रावण म्हणला होता खारा समुद्र झाला का? सोन्याला सुगंध आणीन आणि समुद्रात स्वर्गात जायला शिडीला पर्यावधान ऐकले दिजिये मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रत्युज्ञ उत्तर माझे उघड आहे का? संत जे करू शकतात ते कोणी करू शकत नाही मायबापांनो. आणि म्हणून जगत असताना संत ओळखणं महत्वाचं आहे, डोळे पॉवरफुल असणं महत्वाचं आहे. तुमच्या नजरेला संत कळाले का तुमच्या घरातल्या लेकराला सुद्धा संताची ओळख झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या घरामध्ये ए आई, तुझ्या घरामध्ये बहिणाबाई चौधरी कळावी, तुझ्या घरामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कळावी, अरे तुझ्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भीमाबाई कळावी, तुझ्या घरामध्ये तुकोबारायची आवली कळावी, अरे तुझ्या घरामध्ये राजमाता जिजाऊ कळावी, अरे तुझ्या घरामध्ये माई माझ्या हनुमंतरायाची अंजनी कळावी. त्यावेळेस तुझे पोर त्या क्वालिटीचे होते. तो या घरात साऱ्या नट्याचेच फोटो. तू डीजे वाजला का नाचती. वर्ग त्याचं रिझल्ट बरोबर करतं. आणि तीच म्हणती हा पहा ना कसा पोरग जन्माला आलाय बाबा. मी म्हणलं काय झालं? त्याने म्हाताऱ्याला उचलू टाकेलं पिविंग ब्लॉकवर. म्हाताऱ्यात खोबा काढला त्याने बाबा. दिवाळी दिशी दिवळीत पिशी, अरे झोपीत मारीन ती आणि अटॅकचा भाऊ भटकईन ती. माय बापांनो काय माय गेली होती भूतापासी, हरी नाही मुखासी, अरे मुळा उपसोनी करंटा नेने अद्वैत वाटा, रामकृष्ण पैठा कैसे होय. जन्माला आलं आलं करंटच आलं. अहो ज्या घरामध्ये संत माहित नाही, ज्या घरामध्ये महंत माहित नाही, ज्या घरामध्ये पंगत माहित नाही, ज्या घरामध्ये अन्नदान कसं करावं कुणाला करावं हे माहित नाही, त्या घरामध्ये लेकर जन्माला येत नाही. येत नाही असं नाही, येतेत. मग कशी येतेत? येऊन येऊन येणार कोण? पुन्हा एकदा सांगतो माय बापांनो, तुमच्या घरामध्ये कोणते लोक येतात? संत येत असतील, वर्षातून एकदा बाबांसारखे महात्मे येत असतील, वर्षातून एकदा. ते रोज नाही येत तुमच्या घरात, बोलील तरी येत नाही. वर्षातून एकदा, 2 वर्षातून एखाद्या वेळेस ते महात्मे येत असतील. मग तिथं अनेक चांगले महात्मे गोळा होत असतील. संत पंक्तीन संत भोजन तुमच्या घरामध्ये 2 वर्षातून एकदा जरी झालं, एकदा जरी, तर त्याचा पावर कितीतरी वर्ष राहतो. कितीतरी.
आणि आपल्या घरात असे लोक येते आणि आपल्याच बायकोला म्हणते बाई बिडी पेटायला गाडीची पेटी दे, आणि तिथं बिडी पेटीतून तिथं धूर काढितो. आपल्या घरात आपलं घर घर राहणार नाही माय बापा. आपल्या घराला घर घर लागल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या घरात कोण येते? ए आई, तुझ्या मालकाचे मित्र कोणते आहेत? त्या मालकाच्या मित्राची नजर कशी आहे? हे ज्या घराला कळालं ते घर माय बापांना आज फार मोठे आहेत. आणि ज्या घराला काहीच कळलं नाही, काहीच कळलं नाही, घेणं देणं कंदील लावून येणं आणि येड्याचे खेळायला चार येणं, काही कळलं नाही. मला ज्ञानोबा कळणं, तुकोबा कळणं, मायबापांना संत कळणं. ज्या घराला संत कळाले त्या घरामधले मायबापांना दुःखाचा अंत झाला, दरिद्रीचा अंत झाला, आणि दुःख संपून गेलं की समजून घ्यायचं आपण बुद्धीनं स्टँडर्ड झालो. आणि संताने दिलंय आम्हाला, याच्याकरता पहिलं चरण आहे. काय सांगू संताचे उपकार, काय सांगू संताचे उपकार, काय आमचे आवाड महाराज काय सांगू, ह्या आठवड्यात आपण लई भेटलो आहे ना, ह्या महिन्यात आठवड्यात आहे ना शास्त्री. आणि आपण मागच्या जन्मीची एकत्रित आलेली माणसं हा, आणि त्याच्यामुळे ह्या जन्मी आपल्या लवकर लवकर गाठी होत्या. लवकर लवकर गाठी होत्यात, आणि चांगल्या माणसाला चांगल्याच्या गाठी होतच असतात माय. पण मूर्खाला तर मूर्खाच्या गाठी होत्यात. गांजावाल्याला गांजावालाच वळ. आहे का माल आहे का, चिरीम आहे का चिरीम, आई फुटलेली आहे का, चल मग झाडाखाली बस. चार पेताडा बरोबर जर तुमचं पोरग फिरत असेल तर पाचवा पेताड व्हायला तुमचं पोराला काहीच वेळ लागत नाही. चार लाबाडा बरोबर फिरत असेल तर पाचवा लाबाड आपलं पोरग आहे. नको त्या संगती मूळ मध्ये जर आपलं पोरग फिरत असेल तर संपायला काय वेळ. अहो संतन साधू आमच्या जीवनामध्ये, अहो जो कोणीच आमच्या देव सुद्धा करू शकत नाही ते संतन साधू करू शकतात. बागतदार होता 100 एकराचा, जमीन जुमला शेती बाडी गडगंज प्रॉपर्टी, कसल्या प्रकारची कमतरता नव्हती. एकुलती एक पोरगी, पोरग नाही काहीच नाही. आणि बर का आई, जुना काळ, डॉक्टर नव्हते, वैद्य होते त्यावेळेस. मग नाडी परीक्षण करायचे, मग झाडपाल्याचं औषध द्यायचे असे वैद्य. आणि माय बापानो त्या बागतदाराच्या एकुलते एक पोरीच्या डोक्याला जखम झाली. कितीतरी इलाज केला महाराजजी, जखम नीट होत नाहीये. आणि मग अनेक डॉक्टर अनेक वैद्य
विदेशातून वैद्य बोलवले, विलाज केला, पण जखम वाढत चालली, दुर्गंधी सुटली त्याची. गावामध्ये वास यायला लागला आणि मग गावकरी म्हणले, काय बागतदार, एक तर तुम्ही गावात राहा, नाही तर आम्हाला राहू द्या, पोरीच दुर्गंधी सुटली दायतड बाबा. आणि मग तो गावातला बागतदार माणूस 100 एकराचा, मग त्याने आपल्या रानात कुटी बांधली, कुटिया तयार केली, पोरीला तिथं नेऊन ठेवलं. रोज सकाळ संध्याकाळ भाकरीचा डबा बांधावर डबा ठेवायचा आणि हाक मारायची पोरीला, पोरी डबा ठेवला, जेवण करून घे. आणि डबा ठेवणारा लगेच निघून जायचा, तोंड बांधून आलेला, दुर्गंधी सुटलेली भयानक. आणि मग माय बापांनो, असाच एका वैद्यानं विलास सांगितला की कुत्र्यानं जर जखम चाटली तर जखम नीट होण्याची दाट शक्यता. असं साऱ्या गावातले कुत्रे हाकून नेले कुटियाकडे 3-4 किलोमीटर. आणि कुत्रे हाकून नेल्यानंतर त्या दुर्गंधीमुळं कुत्रे सुद्धा जवळ जात नव्हते, गेले. असं 3 महिने, 4 महिने, 5 महिने झालं. आणि एक महात्मा, बाबांसारखे महात्मा त्या गावामध्ये सहज गेले. लोक दर्शनाला येऊ लागले. कुठून आलात? तारकेश्वरगड. कशाला? सहज दिंडी चालू होती, थांबाव म्हणलं तुमच्या गावामध्ये. असे महात्मे आले. काय सांगणार? प्रवचन सांगू संध्याकाळी, मग सगळ्यांनी एकत्र भोजन करू, सर्वांना सांगा, ग्रामस्थांना या म्हणून डबे घेऊन, शिदोऱ्या घेऊन. आणि मग सगळे महात्म्याजवळ शिदोऱ्या घेऊन आले. महात्म्यानं प्रवचन सांगितलं. प्रवचन झाल्यानंतर दर्शन सोहळा, कोणी 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये महात्म्याच्या पायावर ठेवायचे. आणि मग आणलेला शिदोरी बरोबर खाल्ली. शेवट 1-2 जण राहिले, वाऱ्याची झबक आली, गावामध्ये दुर्गंधी पसरली. आणि महात्म्यानं विचारलं, अरे ही दुर्गंधी कशाची? त्यातल्या एक जणाने सांगितलं, ऐका महाराज, 100 एकराचा बागतदार आहे, पाटील आहे, एकुलते एक पोरगी, डोक्याला जखम झाली, अनेक वैद्य बोलवले पण जखमेवर इलाज होत नाही. आणि मग जखम सडली, मोठी व्हायला लागली, गावामध्ये दुर्गंधी पसरायला लागली. मग गावकऱ्यांनी सगळ्यांना मिळून त्या पाटलाच्या घराकडे गेले आणि सांगितलं, पाटील, एक तर तुम्ही गावात राहता, आम्हाला राहू द्या, पोरीची दुर्गंधी येते. आणि मग तिच्या बापानं 3 किलोमीटर एक कुटिया बांधली, तिच्यामध्ये ती पोरगी ठेवलेली आहे. बाप रोज सकाळ संध्याकाळ भाकरीचा डबा घेऊन जातो, पोरीला हाक मारतो, तोंडाला उपरनं बांधलेलं, बापाला सुद्धा सहन होत नाही दुर्गंधी, एवढी भयान दुर्गंधी. असं साधूला रात्रभर झोप नाही आली महाराज. कोण कुठला, कोण्या जातीचा, कोण्या गावाचा, झोप नाही आली, तळमळला. कोंबडं आरवलं, पहाटच उठला महात्मा. आणि ज्या दिशेला कुटिया होती पोरीची त्या दिशेने जाऊ लागला. आणि कुटियाच्या जवळ इकडून सूर्य उगवला आणि कुटियाच्या जवळ महात्मा. पोरी, आता जवळजवळ 7 महिन्यापासून एवढ्या जवळून आवाज पोरीनं ऐकला नव्हता. पोरी बाहेर आहे. नवीन आहात का तुम्ही? नवीन नाही, तुम्हाला माहित आहे तुझ्या जीवनामध्ये काय चालू आहे. तुम्हाला माझा वास नाही येत का? माझ्या बापानं, माझ्या आईनं, माझ्या भावानं, माझ्या गावानं मला सोडलं माय बापांनो, आणि तुम्ही आज माझ्या कुटियाच्या दारात आहात. बाहेर ये. जखम सडलेली आहे, पू वाहतोय, घाण रक्त येते. माझ्याकडे बघितलं तर तुम्हाला वांती होईल महात्माची. बाहेर आजा बेटी. आणि ती पोरगी बाहेर आली, जखम अशी चगदळलेली. पिसाळलेल्या कुत्र्याचं डोकं कसं फुटल्यानंतर घाण रक्त गळतं, तशी भयान केसातून पू निघलेला, एवढा मोठा खड्डा पडलेला. आणि महात्मा बघत होता आणि पोरगी ढसढस रडत होती. रो ना ही बेटी, सब कुछ ठीक हो जाएगा. कोणीतरी सांगितलं होतं कुत्र्यानं जखम चाटली तर नीट होण्याची दाट शक्यता. बाबा, महात्म्यानं पोरीला खाली बसवलं, बस खाली. कुत्र्यासारखा साधू झाला, आपले हात खाली टेकवले आणि आपल्या जिभेने जखम चाटली महाराज. क्षणार्धात पोरीला नीट केलं. एवढे संताचे उपकार आपल्यावर आहेत माय बापा, एवढे संताचे आहेत. आणि त्या संतावरती जर अपकार केले, अपकार जर केले ना, तर एक सांगतो, भागवतात कथा आलेली आहे. गौतम नावाचा ग्रहस्थ तीर्थयात्रा करण्याकरता निघाला. मजल दर मजल करत जंगलातून वाट चालूच असताना वाट छोटीशी झाली. त्या छोटीशा वाटेवरती मोठमोठले झाडे. रात्र व्हायला लागली, तेवढ्यामध्ये राजहंस आला. आता राजहंस येतो. आप महात्मा बोले तीर्थयात्रा करने के लिए, तुम्हाला भूक लागली असेल. राजहंसानं बोलायला लागला,
हो भूक लागली. इथं समोर फळाचे झाड आहेत, चला माझ्या मागं. त्या राजहंसाने फळाच्या झाडाकडे नेलं. खाल्ले फळ. पाणी प्यायचं, इथं पवित्र शुद्ध जलाशय, चला माझ्या मागं. जलाशयाकडे नेलं. तो वाटसरू पाणी प्यायला. झोपायचंय, ह्या झाडाखाली निडर होऊन झोपा, इथं एकही श्वापद येत नाही. हे कोणी सांगितलं? राजहंसाने. बाबा मस्त झोपला, पण झोपेत विचार आला, आता आपल्याला जंगलाचा रस्ता उद्या पार करायचा आहे, आणि उद्या जर आपल्याला काही खायला मिळालं नाहीच तर कसं होईल आपलं? आज राजहंस होता, मग सकाळी राजहंसाला पकडायचं. सकाळ झाली. सकाळी राजहंसाला त्याने चातुर्यानं पकडलं, त्याचे पंख काढले, त्याला कापला, त्याचं मांस भाजलं आणि बांधून आपल्या बरोबर घेतलं. महाराज म्हणजे उपकार करणाऱ्यावर अपकार करणाऱ्या अवलादी अजून. हे ज्याला ज्याला कळत असेल त्याला त्याला धन्यवाद दे. ज्याला काहीच कळत नसेल त्याला मी सांगितलेला उपाय बस. याच्या पलीकडे आपली क्वालिटी नाही, लायकी नाही. माय बापांनो, राजहंस मारला, पण त्या नगरीचा राजाचा मित्र तो राजहंस होता. राजाने विचार केला, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, राजहंस का नाही येत, का नाही येत? बघितलं त्या जाग्यावर जाऊन राजहंसाच्या, तर राजहंसाचे पंख उपडले. मग लक्षात आलं राजहंस आहे तो. त्याच्या आत्म्यानं, चिरात्म्यानं सांगितलं राजाला, असा असा एक वाटसरू आला, त्या वाटसरूला मी फळं दिले, पाणी दिलं, रात्रीचा विश्राम करण्याकरता वडाचं झाड दाखवलं, पण त्यानं असं केलं, सकाळी मला चालाखीनं पकडलं, माझे पंख छाटले आणि माझं मांस भाजून तो चाललेला आहे. राजाचे काही सेवक घोड्यावर गेले, पकडलं त्या, का रे काय असं असं केलंय तो राजहंसाबरोबर? ते म्हणले हा. अरे उपकार करणाऱ्यावरती अपकार करतोस, किती कृतज्ञ आहे. राजानं त्याला म्हणले, घ्या रे याला खांडोळ्या खांडोळ्या करायच्या. ऊसाच्या गंडुरीवनी खांडोळ्या खांडोळ्या केल्या त्याच्या. तोडलं ते, आणि कोल्या कुत्र्याला मांस टाकलं. कोले कुत्रे खाय ना ते मांस, कळलं का नाही? कृतज्ञ माणसाचं मांस कोले कुत्रे सुद्धा उंगत नाही. सळलं ते, दुर्गंधी यायला लागली गावात. राजा म्हणला, कसे दुर्गंधी? ते म्हणे त्या माणसाचं मांस. ते म्हणे खाल्लं नाही, मुंग्या फिंग्या मुंगळे फिंगळे काही. ते म्हणे त्याच्या जवळच आहे ना कुणी, जवळ